स्वातंत्र्य नाही का, असा सवाल या सगळ्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केलाय। हा प्रश्न कोणत्याही जाती धर्माचा नाही तर आरोग्याचा आहे असं सांगितलंय। त्यावर मी काय त्यावर बोलणार नाही। समोर बघा, समोर बघा, समोर बघा, हा कोकणाच्या समोर बघा, मध्ये घ्या ना। प्रश्न असा आहे की देशी खेळाच्या संदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर मुलांमध्ये तर दादर कबूतरखाना परिसरातली ही दोन दृश्य, एक आजचं आहे जिथे मराठा एकीकरण समिती आक्रमक झाली आहे, तर 6 ऑगस्टला जैन समाजाने इकडे मोठ्या प्रमाणावरती एकत्र येत आंदोलन केलेलं होतं, तोडफोड केलेली होती, ताडपत्री फाडलेली होती। या आंदोलनात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। अजय माने आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल। अजय, आपण जर पाहिलं तर 6 ऑगस्टच्या जैन समाजाने जे आंदोलन केलं होतं, महापालिकेने बांधलेली जी ताडपत्री फाडली होती, काढली होती आणि कबूतरखाने सुरू करण्याचा प्रयत्न केला होता, त्याला प्रत्युत्तर म्हणून आज मराठी एकीकरण समितीचं जे ते आंदोलन होतं, मराठी एकीकरण समितीने आंदोलनाची हाक दिली होती। पण आता जसे जसे कार्यकर्ते ह्या ठिकाणी येऊ लागलेले आहेत, त्यांची धरपकड जी आहे ती पोलिसांकडून सुरू झालेली आहे। पोलिसांनी आताच ते काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेले, त्यांच्या डोक्यावर संयुक्त मराठी चळवळ अशी असलेली गांधी टोपी होती आणि ही कार्यकर्ते माध्यमांशी बोलायला आले। पूर्वीच पोलिसांनी जे आहे त्यांना ताब्यात घेतलं होतं। आता जर आपण त्यांना पाहिलं तर त्यांना पोलिसांच्या गाडीत बसवलं जातं। या सगळ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांना पोलीस हे जे आहे ते पोलीसवाले करतात। हा जो प्रकार आहे पोलीसवाले करतात, चिघळवण्याचं काम आहे। आणि हा तभी देखेंगे हम लोग, होता ना। अरे लोढा आहे त्यांचा मंत्री जैन आहे। या सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन पोलिसांची गाडी निघालेली आहे। हा प्रश्न कोणत्याही जाती धर्माचा नाही तर हा प्रश्न आरोग्याचा आहे आणि जर हा कबूतरखाना बंद झाला नाही तर अख्खा मराठी समाज इथे उतरेल असा इशारा देण्यात आलाय। अजय माने आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। अजय, सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे का? आणखी काही कार्यकर्ते तिथे आहेत का? जे कार्यकर्ते आले होते त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्यांना गाडीत टाकून जे ते पोलीस स्थानकाकडे घेऊन पोलीस जे ते निघालेले आहेत। पण दुसरीकडे आता जर आपण पाहिलं तर या सगळ्या परिसरात वाहतूक कोंडीचं जे ते वातावरण झालेलं आहे। पोलीस जे ते या ठिकाणी संपूर्ण तैनात करण्यात आलेले आहेत। सध्या आता इथली परिस्थिती पुन्हा एकदा शांत झालेली। ज्या कार्यकर्ते या ठिकाणी आले होते ते माध्यमांशी बोलायला आले आणि त्याच वेळेस पोलिसांनी जे ते त्यांना ताब्यात घेतलं होतं। संयुक्त मराठी चळवळ आणि मराठी एकीकरण समितीचे हे सगळे कार्यकर्ते होते। काही वेळातच गोवर्धन देशमुख सुद्धा या ठिकाणी पोहोचतील अशी माहिती जी आहे ती मिळत आहे। त्यामुळे एकीकडे आपण जर पाहिलं की मराठी एकीकरण समितीने आंदोलनाची हाक दिली आणि त्यांचा जो मुद्दा आहे तो आताही त्यांनी माध्यमांशी म्हटलं आहे की ज्या दिवशी 6 ऑगस्टला जे ते आंदोलन झालं त्याच्या विरोधात त्याच्या प्रत्युत्तर म्हणून हे आंदोलन आहे। कारण की त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची जी आहे ती कारवाई करण्यात आली नाही, पण आम्ही आल्या आम्हाला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। आणि 6 ऑगस्ट जर आपण एकंदरीत आंदोलन पाहिलं तर महापालिकेने जी कबूतरखान्यावर ताडपत्री लावली होती ती ताडपत्री काढण्याचा प्रयत्न जो आहे तो जैन समाजाकडून झाला होता। त्याच्यानंतर कबूतरखाने सुरू करण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी झाला होता आणि त्याच्यानंतर आता मराठी एकीकरण समितीने जी आहे ती आंदोलनाची हाक दिलेली आहे आणि पोलिसांनी त्या मराठी एकीकरण समितीच्या अध्यक्षांना उपाध्यक्षांना जी आहे ती नोटिसा पाठवल्या होत्या की आंदोलन करू नका, जमाबंदी या ठिकाणी जी आहे ती लावण्यात आलेली। त्यामुळे या ठिकाणी कोणालाही थांबू दिलं जात नाही। जे लोक घोळका करून उभे राहतात त्या लोकांना इथून दूर केलं जातं। आपण जर